आमचा एका गोडाऊनमधला शॉट चालू होता आणि शूटिंग अगदीच म्हणजे एक 5-6 दिवसात शूटिंग संपणार होतं. तर त्यावेळेस मला श्रेयंग म्हटला की इथं मला अनेक जण भेटले, आपले गँग भेटली, पण इथं मला सर्वात जास्त मैत्री आणि सर्वात जास्त छान मला तुझ्याबरोबर करावं असं वाटलं. ती त्यावेळेस तो दिवस मला काय माहिती पण खूप छान गेला. अच्छा, बाप रे, किती महत्त्वाची आहे रे तुझी मैत्री. तुला कसं वाटलं जेव्हा एवढं काहीतरी सांगते तुझ्याबद्दल? मी असा खरं तर नाही आहे, कारण आम्ही दोघं प्रत्यक्षात खूप म्हणजे आम्ही दोघं प्रत्यक्षातही खूप मित्र आहोत जवळचे, आणि पिक्चरमध्ये पण खूप जवळचे मित्र. अजिबातच असा नाहीये. म्हणजे कसा? बाकीच्यांची माझी खूप भांडणं व्हायची, पण ह्याच्याबरोबर माझी भांडणं कधीच होत कधीच नाही झालेली भांडणं. हे दोघं भांडत दुसऱ्याशी करतील, पण एक कधी बापरे. मग तुझं कोणाशी भांडण व्हायचं? मग सगळ्यांशीच काहीतरी याच्याशी खूप व्हायचं. अच्छा, का तुझ्याशी काय व्हायचं असतं? म्हणजे ती सुरू करायची. अच्छा, म्हणजे तुम्ही खरे बहीण भाऊ खेळत होता का? नाही, आता पण खेळतोय. हा दादागिरी खूप करतो. दादा असल्यामुळे दोन ताईगिरी करते. काय हा कुठे दादागिरी करतो? शांत बस. आता तुम्ही सगळेजण हा पिक्चर 14 नोव्हेंबरला रिलीज होणार ना, तेव्हा खूप प्रमोशन करणार आहात, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहात, लहान मुलांनाही भेटाल. मग तेव्हा तुम्ही काय मजा कराल? कशी असेल ती मजा, काय सांगा? मला जर लहान मुलं भेटली तर त्यांना मी सांगेन की तुम्हाला पण मिळेल, आणि त्यांना हे करीन, आणि सगळ्यांना महत्त्वपूर्ण असा सिनेमा बघायलाच पाहिजे सर्वांनी, असं माझं एक मत आहे, आणि मी एवढंच करेन. आणि हा फॅमिली सिनेमा आहे, म्हणजे फॅमिलीचे हे सगळं आहे, त्यात लहान मुलांचाही आहे तो लहान, पण मेन म्हणजे खास करून हा सिनेमा लहान मुलांनी बघावा. कारण लहान मुलं म्हणजे कशी, लहान मुलं म्हणजे त्यांना सुद्धा डोकं असतं, ते सुद्धा काही करू शकतात, ते कसे कष्ट करतात ते अगदी सुंदर सरांनी मांडलेलं आहे, आणि ते खास करून मुलांनी बघावं असं मला वाटतं. आणि माझं मोठ्यांना म्हणजे काही जणांना वाटतं की एखाद्या लहान मुलांनी एखादं मत मांडलं की आपण सहलीचाच विषय, आपण मुंबईला जाऊयात, तर त्या म्हणजे उन्हाळा असतो, तर ते काय म्हणतात, नको उन्हाळा जास्त आहे, पण मुलं जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असतं हे सांगून देणारा हा सिनेमा आहे. आणि हे आम्ही सगळे आईला मदत करत असतो वगैरे हे कळणार आहे या सिनेमात. त्यामुळे तुम्ही पडद्यावर पाहता ते सांगण्यात काही अर्थ नाही. बरोबर. हो, तुला थांबवलेलं आहे, हुशार आहेस तू. अच्छा, आता तुमच्या दोघांची आई इकडे आलेली आहे. आता आई सांगेल तुम्ही एक्झॅक्टली कसे होता ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन. हो, खूप तरुण आहे मला माहिती आहे, पण असे कपडे घातलेत आणि आम्ही असे घातले. गरीब आहेत माझी पोरं, फारच गरीब. आईने एलिझाबेथच्या पैशातून चांगले कपडे घेतले. मला काहीच बोलायची गरज नाही. ह्यांनी ऑलरेडी इतकं बोलून झालेलं आहे की आता काही बोलायला ठेवलेलं नाही, इतके बोलतात ही. पण तुम्हाला जितके हे आता छान बोलताना आणि असे एकमेकांबद्दल छान बोलताना दिसत आहेत, तेवढेच त्यांनी ऑफस्क्रीन खूप एकमेकांचे गळे धरलेले. तर पण मज्जा केली आम्ही सगळ्यांनी खूपच. आणि आता 3 जण आहेत, पण अजून एक भरपूर 4-5 जणांची गँग आहे पंढरपूरमध्ये. तर हे सगळेजण, आणि ती लोक नाही आहे तिकडे, पण सगळ्यांनी मिळून खूप मज्जा केली आम्ही, आणि खूप नॅचरल आणि खूप इझी त्या सगळ्यांनी कामं केलेली आहेत, पहिल्यांदा कामं करत असून सुद्धा. तर आय एम शुअर ती फिल्ममध्ये तुम्हाला दिसेलच ते. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की आईबद्दल तुम्ही दोघं काय सांगाल, आणि तू काकू? माझी आई खूपच चांगली आहे. ही वाली ना? हीच वाली. ती आम्हाला शाळेचा निबंध बोलून दाखवते. आपल्याला पाठ केलेली वाक्य नाही बोलायची. सांग ना, कशी आहे? एकदम यंग फॅशनेबल मम्मी आहे. तशी काही नाहीये, पण ती फार साधी आणि सरळ आहे, आणि ती आमचे फार फार लाड करते, आणि सासूबाईंचं काही ऐकत नाही. हो, अजिबात ऐकत नाही. अगदी नाही, पण कधी कधी नाही ऐकत. ओरडते कधी कधी, आहो राहू देतो असं करून मोठ्याने. खरंच असं करते? हो,
पण आजी पण आमच्या काही कमी नाहीयेत. सिनेमातल्या आईबद्दल सांगायचंय का खऱ्या ह्याच्यामध्ये? अरे सिनेमातल्या तुझ्या काकूंबद्दल म्हणूनच तर मी म्हणाले तुझ्या कोण काकू का? म्हणजे हे अशा म्हणजे कडक आणि एकदम आपल्या मुलाला एक चांगलं म्हणजे चांगल्या करिअर मध्ये त्यांना न्यायचं की भरपूर सिनेमात काकून विरुद्ध आणि हा असं काहीतरी आहे. काकूंचा नावडता. हा ते आहेच आहे, कारण काकू हे अतिशय सभ्य आणि मी असा सडलेला, त्यामुळं पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. म्हणजे नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्ही खूप गोड आहात. आता तुमची तशी जी गोड सायकल आहे, मला तुम्ही सांगा ही सायकल कशी आहे? खूप वेगळी आहे, खाऊ ठेवायला जागा आहे, हे असं स्टिअरिंग का आहे आणि त्याला 2 डोळे आहेत, बसायला वेगळी सीट आहे, काय आहे? पण तुम्ही जर हे पिक्चर मध्ये जर बघितलं ना तर तुम्हाला ते बघण्यात खूप मजा येईल. कारण इथे आम्ही सांगू पण तुम्हाला काहीच नाही मजा येणार. अच्छा असं आहे का? बरं बरं. तर आता ह्या तिघांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे सगळं पिक्चरमध्ये बघायचं आहे 14 नोव्हेंबरला. तर आपण ह्या सर्वांना ऑल दी बेस्ट म्हणूया प्रमोशनसाठी आणि 14 नोव्हेंबरला पिक्चर बघायला जाऊया थिएटरमध्ये पाहिजे. तर एकदा सर्वांना सांगा पिक्चर बघायला जाऊया. 14 नोव्हेंबरला सर्वांनी पिक्चर बघायला जायचंय. कुठचा? एलिझाबेथ एकादशी. येस. थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर मूवी. थँक्यू. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.